पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 18व्या अध्यायाच्या शेवटी आत्तापर्यंत गीतेमध्ये केलेल्या आणि 18व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या उपदेशाचं सार सांगतात. तो विचार आपण करतो. हे सार आहे असं सगळ्यांनीच म्हटलंय. कर्ममार्गातून प्रारंभ झालेला ज्ञानमार्गाचा विचार, अधिकार भेदानं केलेला विचार, तो जेव्हा ज्ञानमार्गाच्या अंतिम गंतव्यापर्यंत येऊन थांबतो, तेव्हा आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या विचाराचं सूत्र ज्ञानोबाराय पुन्हा एकदा अर्जुनाला सांगतात. सांगितलेल्या विषयाचं पुनर्चिंतन करण्याची ज्ञानेश्वर महाराजांची सवय आहे. विस्तार करून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज त्याचं सूत्र सांगतात. जगतामधल्या अनेकांनी सुखी व्हावं, त्या जगतात जे दुष्ट आहेत त्यांनी सुखी व्हावं, जे साधक आहेत त्यांनी सुखी व्हावं, जे अमके आहेत त्यांनी सुखी व्हावं, ते तसे आहेत त्यांनी सुखी व्हावं. हे सगळं सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना सर्व सुखी. हे सूत्र झालं. पण सूत्र सांगितलं म्हणून विस्तारलेल्या विषयाचं, ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तारलेल्या विषयाचं महत्त्व कमी होत नाही. ज्ञानेश्वर महाराज जे चिंतन मांडतात, ज्या पद्धतीनं मांडतात, तिथला गोडवा, तिथलं वैलक्षण्य, हे सगळंच महत्त्वाचं आहे. सूत्ररूपाने भगवान अर्जुनाला सांगतात सर्व धर्मान् परित्यज्य. अर्जुना, सगळ्या धर्माचा परित्याग कर, मला एकट्याला शरण ये. तू तुझ्या पापाचं चिंतन करू नको, मी त्या सर्व पापांचं निराकरण करेन, तू शोक करू नकोस. आपला विचार असा चालू आहे की सांगितलेला विषय, विस्तार आणि त्याचं सूत्र, याच्यामध्ये विरोधाभास असतो काय? नसतो. विस्तार सूत्रात सांगायचा म्हणजे ते सगळं चिंतन फक्त कमी शब्दामध्ये पण भावगर्भतेने मांडायचं. आतापर्यंत सांगितलेलं सगळं पण ते फक्त कमी शब्दामध्ये मांडायचं. ते सूत्राचा काय विचार आहे तो नंतर. मला बोलायचं ते सूत्र आणि विस्तार या दोन्ही माध्यमाच्या आशयाबद्दल. या दोन्हीचा आशय एक असला पाहिजे, दोन्हीचा विषय एक असला पाहिजे. मग आत्तापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलेला विचार हा धर्माच्या स्वीकाराचा होता का धर्माच्या त्यागाचा होता, हा प्रश्न आहे. तू धर्माचं पालन केलं पाहिजेस. कालही आपण त्या संबंधात बोललो, पहिल्याही दिवसापासून आपण हे बोलतो आहोत. तू धर्माचं पालन केलं पाहिजेस. कसाही जरी आपला धर्म असला तरी आपल्या धर्माचा त्याग आपण करू नये. भले आपल्या धर्मामध्ये आपण मेलं तरी चालेल, पण दुसऱ्या धर्माचा स्वीकार आपण करू नये. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. अनेक वेळेला भगवंताने हे सांगितलंय. नाही, युद्ध प्रवृत्ती जी अर्जुन या युद्धात प्रवृत्त होत नव्हता, त्या युद्धाकडे अर्जुनाला प्रवृत्त करण्याकरता भगवंतानी युद्ध हा धर्म म्हणून अर्जुनाच्या समोर मांडला. अशा धर्माची सेवा करण्याची संधी क्षत्रियांना वारंवार येत नाही. अर्जुना, तू नाही म्हणूच नकोस. मग त्या धर्मपालना करता काही आमिष दाखवायचं असेल तर तेही दाखवलं. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. हे काय? आमिष दाखवणंच आहे. अर्जुनाला स्वर्गही नवीन नव्हता आणि ऐहिकातले राज्यभोगही नवीन नव्हते, पण अर्जुनाला हे आमिष दाखवलं. लहान मुलांना पहिल्यांदा शाळेत जाण्याकरता आई जसं आमिष दाखवते तसं सुरुवातीला भगवंतांनी सगळेच आमिष दाखवली. एवढंच नाही तर धर्माची वृद्धी झाली पाहिजे याच्याकरता तू युद्ध केलं पाहिजेस, त्याच्यातच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे. बाकी सगळा विचार तू सोडून दे.
सगळ्या कर्माचं समर्पण मला करून दे, माझ्या ठिकाणी कर आणि तू युद्ध कर, आपल्या धर्माचं पालन कर, कर्माचा विचार करू नकोस. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी हेही विचार अर्जुनाला सांगितले. तू कसं राहिलं पाहिजेस, हे युद्ध का केलं पाहिजेस. भगवान अर्जुनाला म्हणतात, जगी कीर्ती रुढवी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी हे. स्वधर्माचा मान वाढवला पाहिजेस तू. स्वधर्माचं नुसतं रक्षण करणं इतकं भगवान बोलत नाहीत. स्वधर्माची वृद्धी वाढवली पाहिजे, त्याचं महत्व वाढवलं पाहिजे. 18व्या अध्यायापर्यंत युद्ध प्रवृत्ती करता धर्मपालनाचे संकेत आणि उपदेश भगवंतांनी जर अर्जुनाला दिलेले असतील आणि धर्मपालनामध्येच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता भगवान जर बोलत असतील, तर या सर्व विचाराचं सूत्र म्हणून सर्व धर्मान परित्यज्य असं म्हणता येत नाही. हा आपला पूर्व पक्ष आहे. धर्माचा त्याग होत नाही याची जी कारणमीमांसा आपण करतो आहोत, ती कारणमीमांसा अनेक पद्धतीने आहे. 2 पद्धतीनं आपण त्याचा विचार करतो. धर्म शब्द नाम या अर्थाने विचारात घ्या आणि धर्म शब्द विशेषण या अर्थाने विचारात घ्या. नाम आणि विशेषण या दोन्ही अंगाने धर्म शब्दाचं चिंतन करताना कदाचित त्या शब्दाची व्याप्ती कमी जास्त होईल, पण त्या संकल्पनेची आवश्यकता कमी जास्त होणार नाही. नाम म्हणून धर्माचा विचार करताना धर्माची व्यापकता जास्त आहे. विशेषण म्हणून धर्माचा विचार करताना धर्म संकल्पनेची व्यापकता त्या मानानं परिच्छिन्न आहे, कमी आहे. पण व्यापक अर्थाने धर्म पाहिला काय अथवा परिच्छिन्न अर्थाने पाहिला काय, त्याची आवश्यकता नाकारता येते का. श्रीमंत मनुष्यही संपत्तीकडे प्रवृत्त होतो आणि गरीब मनुष्यही संपत्तीकडे प्रवृत्त होतोच की नाही. श्रीमंतालाही संपत्ती पाहिजे, गरीबालाही संपत्ती पाहिजे. श्रीमंताला जास्तच पाहिजे आणि गरीबाला कमी मिळाली तरी चालते. मग खरा गरीब कोण आणि खरा श्रीमंत कोण हे ठरवावं लागेल. जो जास्त हाव बाळगतो तो गरीब आणि जो कमी हाव बाळगतो तो श्रीमंत. आता श्रीमंत माणसं संपत्तीची हाव जास्त बाळगतात का कमी बाळगतात. गरीब माणसाला दिवसाकाठी 100 मिळाले तर चालतात. श्रीमंत माणसाला लाखा कोटी शिवाय बोलताच येत नाही. दोघांनाही संपत्तीची आवश्यकता आहे. एकाच्या संपत्तीचा विचार हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, एकाच्या संपत्तीचा विचार अगदी परिच्छिन्न प्रमाणात आहे. पण संपत्तीची गरज दोघांनाही तेवढीच आहे का नाही. एक जण पंचपक्वान्नाचं जेवत असेल, एक जण मीठ भाकरी खात असेल, पण पोटात गेल्यानंतरचं दोघांचं समाधान एक आहे का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. क्षुधा तृषेच्या निवृत्तीचं दोघांच्याही ठिकाणी असणारं समाधान एक आहे की नाही. भरतराजांनी त्याच्या संबंधामध्ये चिंतन केलंय. विचार मांडावा, आता तो तिकडे जावं असं नाही, परंतु माझा मुद्दा असा चाललाय, तुम्ही नाम म्हणून धर्माचा विचार करा अथवा विशेषण म्हणून धर्माचा विचार करा. त्याच्या व्याप्तीची वेगवेगळी चर्चा करता येईल, पण त्याच्या आवश्यकतेमध्ये आपल्याला मतभेद ठेवता येणार नाही. विशेषण म्हणूनही धर्माची आवश्यकता आहे आणि नाम म्हणूनही धर्माची आवश्यकता आहे. काल आपण अजून एक मुद्दा त्या संबंधामध्ये मांडला होता, साध्य म्हणून धर्माचं चिंतन आणि साधन म्हणून धर्माचं चिंतन. काही वेळेला धर्म हे साध्य मानलंय आणि काही वेळेला धर्म हे साधन मानलंय. गरज दोन्हीची आहे का नाही. साध्याची गरज आहे, साधनाची गरज आहे. आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत धर्माचं पालन करावं, धर्म पालना करताच आपलं शरीर जतन करावं, आपला विचार जतन करावा, असं जर आपल्याला संत महात्मे सांगत असतील तर तिथं धर्म हे साध्य होईल. पण सुख मिळवण्याकरता धर्माची आवश्यकता ज्या वेळेला संत महात्मे बोलतील त्यावेळेला धर्म हे साधन होईल. सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता धर्माचा विचार भगवंतांनी बोलून दाखवला की नाही, अनेक वेळेला बोलून दाखवलं. एकदा बोलले भगवान असं नाही. सुखम वांछन्ति सर्वेही तच्च धर्म समुद्भवम, दक्ष स्मृतीमध्ये आलेला विचार. सर्वांना सुखाची अपेक्षा आहे आणि ते सुख धर्मातून उद्भवतं. धर्मात अर्थ प्रभवती धर्मात प्रभवते सुखम, वाल्मिकी रामायणामध्ये आलेला विचार. धर्म आपलं रक्षण करतो,
धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः महाभारत बोलतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार करत असताना आपल्याला सांगितलं, बाबा धर्म असल्याशिवाय सुखाचा विचार तुम्हाला करता येणार नाही. दया तेथे धर्मो धर्मो तेथ सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. इथं पुरुषोत्तम सुख म्हणजे पुरुषोत्तम असं जर मानायचं असेल आणि ते सुख धर्माने मिळणार आहे असं जर मानायचं असेल तर धर्म हे साधन होईल. धर्म हे साधन होईल. अर्जुनाला भगवंतानी उपदेश करताना दोन्ही अर्थाने केला, साध्य साधन दोन्ही अर्थाने. आपण काल त्याचा विचार अजून करत होतो. अजून एक 2-3 संदर्भ आपल्याला या संदर्भामध्ये देता येतात. लक्ष्मणाचा त्याग करत असताना रामचंद्र प्रभूंनी धर्माकरता मी तुझा त्याग करतोय हे म्हटलंय. विसर्जयत्वाम सौमित्रे माभूत धर्म विपर्यये. लक्ष्मणा मी तुझा त्याग करतोय धर्माचा विपर्यय होऊ नये म्हणून, धर्माचा त्याग होऊ नये म्हणून मी लक्ष्मणाचा त्याग करतो. कोण लक्ष्मण? जो प्राणापलीकडे जी सीता आवडते त्या सीतेपेक्षाही जो लक्ष्मण आवडतो त्या लक्ष्मणाचा त्याग धर्माकरता मी करतो. अप्यहम जीवितम जय्याम त्वाम वा सीतेस लक्ष्मणाम असं भगवान बोलले. नाही प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः. रामचंद्र प्रभू प्रतिज्ञेचं वर्णन करताना जे बोलले किंवा प्रतिज्ञेचं महत्व सांगताना जे बोलले त्याच्यामध्ये माझ्या प्राणापेक्षा सीता आवडते आणि सीतेपेक्षा लक्ष्मण आवडतो, अशा लक्ष्मणाचा त्याग मी धर्माकरता करतो असं जर भगवान बोलत असतील तर धर्माकरता प्राण देण्याची तयारी रामचंद्र प्रभूंनी दाखवली. तिथे धर्म हे जीवनाचं साध्य मानलं पाहिजे. धर्माचा विचार करताना साध्य आणि साधन दोन्ही अंगाने करा, नाम आणि विशेषण दोन्ही अंगाने करा. धर्माचा लोप होऊ नये म्हणून मी तुझा त्याग करतो हे भगवंताचं बोलणं पहा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म असं म्हणून जेव्हा विचार सांगितला जातो तेव्हा अभ्युदय आणि निश्रेयसाची प्राप्ती करून देणारा धर्म साधन ठरतो. साधन ठरतो. धारण करतो तो धर्म. धारणात धर्म मिथ्याहुर धर्म धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्तः स धर्म इत्यविधीयते. व्यासमहर्षींनी केलेली व्याख्या, धारण करणारा धर्म, पोषण करणारा धर्म, उचलून धरणारा धर्म, वर नेणारा धर्म, या सगळ्याच अर्थाने धर्माचा विचार आपल्याला करतायत. धर्म एको मनुष्याणाम सहाय्य पारलौकिकः. काल बोललो आपण. महाभारत म्हणतं धर्म एकमेव असा आहे की जो माणसाला परलोकाकरता सहाय्यकारी होतो, त्याचा मदतनीस होतो. आणि तो ज्ञानोबारायांनी हेच शब्द जवळजवळ वापरून आपल्याला सांगितलं, निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा. सहाय्य पारलौकिक हा म्हणणं काय आणि भुक्तिमुक्तीचा सवंगडा म्हणणं काय? सहाय्यक काय काय, सवंगडा आहे काय? महाभारताने सहाय्यक म्हणून जरा त्याला दूर ठेवलंय, उपयुक्तता स्वीकारली पण दूर ठेवलंय. ज्ञानोबारायांनी उपयुक्तता स्वीकारून धर्माला पोटात घेतलंय, सवंगडा म्हटलं. सहाय्यकारी वेगळा असतो आणि सवंगडा वेगळा असतो. सहाय्यकारीच्या ठिकाणी मनातलं सगळं सांगता येत नाही, पण सवंगड्याच्या ठिकाणी सांगता येतं. लक्ष्मी एवढी जवळीक परितीही न देखे या प्रेमाचे सुख. थोडा फरक ज्ञानोबारांनी केला, थोडं अजून उंच नेलं धर्म विचाराला. रामायणामध्ये तर भगवंतानी अनेक ठिकाणी धर्माचं पालन करण्याकरता सगळ्यांनाच उपदेश केले. धर्माचं चिंतन करणारे किती लोक रामायणामध्ये असावेत. महाभारतामध्ये 2 पर्वामध्ये विशेषत्वाने त्याचा विचार आला. वनपर्वात आला, शांती पर्वात आला. धर्माचा विचार 2 ठिकाणी विस्ताराने आला. पण या दोन्ही पर्वामध्ये जे चिंतन, रामायणामध्ये मात्र सगळ्यांना धर्माचा उपदेश आहे. सीतेला उपदेश आहे पातिव्रत्य धर्माचा, मातेला सुमित्रेला कैकेयीला उपदेश आहे पातिव्रत्य धर्माचा, वालीला उपदेश केला धर्मपालनाचा, मारुतीरायाला उपदेश केला धर्मपालनाचा, लक्ष्मणाला उपदेश केला धर्मपालनाचा. धर्माचं पालन केलं पाहिजे, बाकीचा विचार सांगूच नका. रामचंद्र प्रभूंना समजावण्याकरता भरत ज्या वेळेला अरण्यामध्ये गेले त्यावेळेला अनेक अयोध्यावासी भरताबरोबर रामचंद्र प्रभूंना समजावून परत आणावं या उद्देशाने गेले. आपल्याला कथा सांगावी हा हेतू नाही, पण थोडा अजून एक विचार सांगतो. एक अजून दृष्टीने मी तो विचारही सांगणार नाही आपल्याला, पण जर आपण मूळ वाल्मिकी रामायण जर पाहिलं तर आपल्याला
अजून एक धर्मचिंतनाची नवी दिशा आणि नवीन पूर्वपक्ष मिळेल म्हणून स्थान सांगून ठेवतो. कारण अधिक जास्त आता लांबवण्यात अर्थ नाही. त्यावेळेला भरताबरोबर एक जाबाली नावाचे ऋषी गेले. उपनिषदामधले जाबालीन हे जाबाली वेगळे. एक जाबाली नावाचे ऋषी त्यांच्याबरोबर गेले. कोण होते हे ऋषी? भरताबरोबर तिथे गेले ते कोण होते? ते नैयायिक होते असं म्हटलंय. पण नैयायिक हा शब्द अलीकडचा वापरला गेला. ते तार्किक होते असं म्हटलंय. तर्काचा विचार करणारे होते. आता नैयायिकांना तार्किक म्हणतात, अनुमान प्रमाणाच्या प्राबल्यामुळे म्हणतात, एवढंच आहे. ते जाबाली तिथे गेले. ते स्वतः धर्मविरोधी नव्हते. ते स्वतः भौतिक विचाराचे अनुयायी नव्हते. पण त्यांच्या विचारांची रामायणातली मांडणी ही जरा वेगळी आहे. तिथे गेल्यानंतर भरत आणि रामचंद्र प्रभूंना पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला. रामचंद्र प्रभू म्हणाले, नाही, मला यायचं नाही. माझ्या मुखातून शब्द गेलाय 14 वर्षाचा वनवास. मी माझ्या वडिलांना दिलेली प्रतिज्ञा मोडू शकत नाही. काही झालं तरी माझा प्राण जाईल, पण मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. लक्ष्मीचंद्रात अपेयात वा हिमवान वा हिमम त्यजेत, असं पुष्कळ रामचंद्र प्रभूंनी प्रतिज्ञेविषयी पुष्कळ सांगितलं. एखाद्या वेळेला हिमालय बर्फाचा त्याग करेल, पण मी माझ्या प्रतिज्ञेचा त्याग करणार नाही असं म्हटलं. पुष्कळ वर्णन. त्यांनी सांगितलं, मी येणार नाही. 14 वर्षाचा वनवास शब्द मी दिलेला आहे, त्याच्यामुळे मी आता इथून अर्धवट परत फिरू शकणार नाही. तू परत जा, राज्य कर. मी राज्य करणं आणि तू राज्य करणं याच्यामध्ये काही फरक नाही. तू केलंस काय, मी केलंस काय, दोघांचंही राज्य धर्माचंच आहे, पित्याचंच आहे. आपल्याला फक्त पुढं चालवायचंय. झाल्यानंतर जेव्हा रामचंद्र प्रभू ऐकेनात आणि भरत समजावून थकले, त्यावेळेला हे जाबाली पुढे झाले आणि त्यांनी रामचंद्र प्रभू पुढे, तुम्ही या प्रतिज्ञेचं पालन करणं कसं अधर्माचं आहे हे त्यांना समजावून दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथं धर्म विचाराच्या विरोधी भूमिका त्यांनी मांडली. हा पूर्वपक्ष म्हणून खूप चांगला आहे. धर्म विचाराचा पूर्वपक्ष म्हणून तो खूप चांगला आहे. त्याने सांगितलं, काय मिळणार आहे तुम्हाला धर्माचं पालन करून? कोणत्या धर्माचं तुम्ही पालन करता? धर्माचं पालन करून सुखी झाला. तुम्ही म्हणता धर्मात प्रभवते सुखम, पण धर्माचं पालन करून सुखी झाला असं उदाहरण तुम्हाला कुठं मिळतं? ज्या दैवी संपत्तीचा विचार आपल्याला 16व्या अध्यायामध्ये सापडतो, त्याच्यामध्ये दया, क्षमा हे सापडतात ना गुण. समोरच्याने आपल्याला मारायचं तरी आपण त्याला क्षमा करायची, हा धर्म पाळून आतापर्यंत कुणाला समाधान मिळालंय? मंबाजीने काट्याने मारायचं आणि आपण सहन करायचं, याच्याने काही सुख मिळत नाही, अंगामध्ये काटे राहतात. बरं, एवढं करून पुन्हा पाय दाबायला जावं लागतं, ते वेगळंच. काय म्हणून तुम्ही धर्माचं पालन करता? इथं येऊन राहिलात याचा अर्थ त्यांनी केलेलं चिंतन चांगलंय. ते असं म्हणतात की तुम्ही एकटे वनवासामध्ये राहिलात आणि धर्माचं पालन केलं आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे धर्मपालनातून सुख मिळतं, हा नियम जर लक्षात घेतला तर किती जणांना धर्मपालनाचं सुख मिळालं तुम्ही वनवासात आल्यामुळं? तुमच्या एकट्याला. तुमच्या धर्माच्या पालनाचं सुख तुम्हाला एकट्याला मिळालं. पण या धर्माला सोडून जर तुम्ही पुन्हा अयोध्येत येण्याचा अधर्म स्वीकाराल तर किती जणांना सुख मिळेल? सगळ्या अयोध्येला. तुमच्या एकट्याच्या धर्मत्यागातून जर अयोध्या सुखी होत असेल आणि तुमच्या एकट्याच्या धर्म स्वीकारातून तुम्ही एकटेच सुखी होत असाल तर तुमच्या एकट्याचं सुख महत्वाचं का सगळ्या अयोध्येचं सुख महत्वाचं? पटतंय की नाही हे बुद्धीला? आमची अडचण ही आहे, जे सांगेल ते पटतं आपल्याला, फक्त ते प्रवचनात असलं पाहिजे एवढंच आहे. हे पटतंच बुद्धीला. बरोबर आहे, त्याचं काय चुकलं? अहो, नीतिशास्त्राचा, आता ज्याला एथिक्स म्हणतात, म्हणून नवीन विषय आता विद्यापीठामध्ये सुरू केला, एथिक्स, नीतिशास्त्र. आमच्याकडे तत्वज्ञानाच्या अंतर्भूतच हा विषय. नीती आणि तत्वज्ञान वेगळं मानायला भारतीय तत्वज्ञान तयार नाही. नीतिशास्त्राने सांगितलं, एकट्याच्या सुखापेक्षा 100 जणांचं जे सुख आहे त्याला महत्व द्यावं. प्रसंगी एकटा मेला तरी चालेल, पण 100चं सुख जपावं. हे नीतिशास्त्र आहे अलीकडे. आपण बघा नीतिशास्त्राच्या प्रक्रिया काय आहेत ते.
एकट्याला जर एखादा आतंकवादी येतो आणि तो गोळीबार करतो अंधाधुंद, त्याला मारावं की मारू नये? मारावं. का मारावं? कारण त्याच्या एकट्याच्या मरणाने 1000 लोकांचे प्राण वाचणार आहेत म्हणून त्याला मारावं. गावा पुष्कळ आहे. देशाकरता आपल्या राष्ट्राचा त्याग करावा, महाराष्ट्राचा त्याग करावा, महाराष्ट्राकरता जिल्ह्याचा त्याग करावा, जिल्ह्याकरता गावाचा त्याग करावा, गावाकरता गल्लीचा त्याग करावा, गल्लीकरता घराचा त्याग करावा, घराकरता संबंधाचा त्याग करावा आणि आत्म्याकरता सगळ्याचा त्याग करावा, आत्मप्राप्ती करता. हे जर आपल्याला सगळं शास्त्र बोलत असेल तर तुमच्या एकट्याचं सुख द्या ना सोडून. काय धर्मपालनाचं सुख घेऊन बसला तुम्ही? अहो, तुमच्या येण्याने तिथं लाखो लोकांना समाधान मिळणार आहे रामचंद्र प्रभू जर गादीवर बसले तर. एकट्याचं सुख तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता इतक्या लोकांना दुःख देता, हे देव म्हणून शोभतं काय तुम्हाला? जाबाली बोलले, हा पूर्व पक्ष फार सुंदर केला त्याने. चार्वाकाच्या जवळ जाणार आहे कारण तार्किक आहे, कारण तार्किक आहे. रामचंद्र प्रभूंनी त्याला काय काय उत्तरं दिली हा प्रश्न वेगळा. इथंही रामचंद्र प्रभूंनी जाबालीला सुद्धा धर्माचाच उपदेश केला, तुम्ही धर्म पाळला पाहिजे. पहिल्यांदा एका टीकाकाराने त्याचं वर्णन केलं. पहिल्यांदा तेही तर्कानच बोलले रामचंद्र प्रभू, हे तर्कानच बोलले. माझ्या एकट्याचा धर्म सोडून मी अधर्मानं वागून जर अयोध्येला सुख मिळणार आहे तर मला एक सांगा, मी अधर्मानं वागेन तर मला दुःख होईल की नाही? तुम्हाला दुःख होईल, पण अयोध्या सुखी होईल. होऊ द्या, थांबा. मला एकट्याला अधर्मानं वागून सुख होईल का दुःख होईल? म्हणजे दुःख होईल. मग असा दुःखी होऊन मी जर राज्यावर बसलो तर यथा राजा तथा प्रजा. जर मी राजा म्हणून दुःखी आहे तर माझी प्रजा कशी सुखी होईल? म्हणून राजाने सुद्धा धर्माचं पालन केलं पाहिजे असं जुन्या काळी लोक म्हणत होते. कोण राजा धर्माचं पालन करतो आता? कोणता मंत्री धर्मानं वागतो? 4 धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि टाळ घेऊन एखादा मुक्काम चालला सोहळ्यामध्ये म्हणून मंत्री धार्मिक होत नाहीत. त्यावेळेला त्यांचा स्वार्थ आडवा येतो, त्यावेळेला धर्म अधर्म ते काही बघत नसतात. सध्याचं राजकारण हेच अशा पद्धती. जाऊ द्या, उकिरड्यात हात घालूच नका. कशाला चिखलात हात घालून आपले हात घाण करायचे? द्या सोडून. रामचंद्र प्रभू जे बोलले ते पहिल्यांदा तर्कानच बोलले. अरे, मी जर दुःखी तर माझी प्रजा कशी सुखी होईल? कोणताही निर्णय देताना माझ्या अंतःकरणामध्ये जर मी अधर्मानं युक्त आहे हा भाव जागृत राहत असेल तर न्यायदानाचा कोणता अधिकार अधर्म पाळणाऱ्या राजाला देता सांगा? मला जर तिथं निवाडा करायचा आहे, न्याय द्यायचा आहे आणि मी जर अधर्मानं वागलेलो आहे तर अधर्मानं वागून न्याय देणं ही सत्वशीलता नाही. धर्माचा विचार केलाच पाहिजे, धर्माचं पालन केलंच पाहिजे. रामचंद्र प्रभू तिथं बोलले. वाली ज्या वेळेला पडला त्याही वेळेला वालीने केलेलं चिंतन हे अशाच पद्धतीचं होतं. वालीनं केलेलं चिंतन असंच होतं. धर्माध्यास, अर्थाध्यास सगळंच मांडलंय वालीने पूर्व पक्षामध्ये. तुम्ही मला मारण्याचं कारण काय, अमुक काय तमुक काय, पुष्कळ बोलले. त्याला रामचंद्र प्रभूंनी धर्माचाच उपदेश केला, धर्मानं वागलं पाहिजे हेच सांगितलं. लक्ष्मणाला तर शेवटी सांगितलं आणि वनवासात जातानाही सांगितलं. कैकेयीनं जेव्हा 2 वर मागून घेतले आणि रामचंद्र म्हणजे दशरथाने वर दिले आणि कैकेयीने ते रामचंद्र प्रभूंना सांगितलं की भरताला राज्यन तुम्हाला 14 वर्षाचा वनवास आहे तेव्हा निघा. तर रामचंद्र प्रभूंनी मान्य केलं. मग कौशल्याची परवानगी घ्यायला गेले, अमुक झालं तमुक झालं. ती सगळी यादी झाल्यानंतर लक्ष्मण प्रत्येक वेळेला ती परवानगी घेताना रामचंद्र प्रभू बरोबर आहेत असं वाल्मिक रामायण म्हणतात. गेल्यानंतर सगळ्याची परवानगी देऊन झाली. नंतर सीता मातोश्रींनी आग्रह धरला की मी पण येते. रामचंद्र प्रभू म्हणाले तुझं येणं सुद्धा मला मान्य आहे, परंतु धर्म पालन करत असताना तुला जर ते सहन होत नसेल आणि पालन केला जाणारा तुझा धर्म जर अर्धवट राहून तुला त्रास होणार असेल तर घरी राहून पातिव्रत्य धर्माचं पालन करणं हे तुझ्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. येऊ नकोस. पण सीता मातोश्रीचा हट्ट होता. सीता मातोश्री याला कबूल म्हणजे रामचंद्र प्रभूंनी परवानगी दिली येण्याकरता. आणि मग लक्ष्मण रामचंद्र प्रभूंना बोलले तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का दादा, काय चाललंय?
अरे आपल्या वडिलांनी तुम्हाला काय एक आज्ञा केली, 14 वर्ष वनवासात जा, तो पत्नीच्या अधीन झालाय आपला बाप, तो कामुक झालाय, कामुक माणसाचं ऐकू नये. लक्ष्मण बोलले बापाबद्दल, तेव्हापासूनची परंपरा. कोण बापाला चांगलं बोलतो आजकाल. आपला बाप कामुक झाला, स्त्री मोहामध्ये अडकलेला आहे, आणि मोहभ्रष्ट झालेल्या, मतिभ्रष्ट झालेल्या माणसाचं काय म्हणून तुम्ही ऐकता? काही तर कशी आहे तुम्हाला माहितीच आहे. अमुक काय तमुक काय पुष्कळ लक्ष्मण बोलले. तेव्हा तुम्ही हे करू नका. अजूनही मी तुम्हाला सांगतो, हे राज्य ताब्यात घ्या, मी तुमच्या बरोबर आहे. जर आपला बाप आपल्या मध्ये आला किंवा भरत जरी तुमच्या मध्ये आला, तर भरताचा सुद्धा शिरच्छेद करायला मी मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही चिंता करू नका. राज्य सगळं ताब्यात घ्या, पाहिजे तर कैकेयीला तुरुंगात टाकून द्या, पण हे राज्य आत्ता तुम्ही ताब्यात घेणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही हे करू नका, तुम्ही असं वागू नका, वनवासात जाण्याचं कारण नाही, असं पुष्कळ जेव्हा लक्ष्मण बोलले, त्यावेळेला लक्ष्मणाला उपदेश करत असताना रामचंद्र प्रभूंनी केलेला विचार फार महत्वाचा आहे. सांगितलेला विचार तो धर्मपालनाचा, धर्मसाध्य म्हणून पालनाचा विचार जरी महत्वाचा असला, तरी रामचंद्र प्रभूंनी उत्तर पक्षाकरता आपल्याला एक फार चांगला मुद्दा दिला. याच्यामध्ये हे लक्षात घ्या. उत्तर पक्ष करताना आपण ते पाहूच, परंतु रामचंद्र प्रभूंनी त्याला असं सांगितलं लक्ष्मणाला, की तू जे म्हणतोयस ते कदाचित वरपांगी खरं वाटत असलं तरी सुद्धा ते खरं नाही. आपल्या वडिलांच्या आज्ञेचा ते वडील कसेही असोत, काही असोत, ते कुणाच्या अधीन गेले, त्यांची मती भ्रष्ट झाली का नाही, हे पुत्र म्हणून आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही. ते ऋषीमुनी ठरवतील आपल्या वडिलांची मती भ्रष्ट झाली का नाही ते. तू आणि मी त्यांच्या समोर लहान आहोत, त्यांच्यापासून जन्माला आलेलो आहोत. अशा पद्धतीने आपल्याच जनकाला आपण अशा पद्धतीच्या शिव्या देणं, अपशब्द वापरणं हे बरोबर नाही. तू असं काही म्हणू नकोस. कसंही जरी असलं तरी आई वडिलांनी दिलेला शब्द आपण पाळलाच पाहिजे. भले त्यांनी झोपेत दिलेला असेल, भले मतिभ्रष्ट झालेली असताना दिलेला असेल, अथवा शुद्धीत असताना केलेली आज्ञा असेल, ती पाळायलाच पाहिजे. म्हणून मी तुला सांगतो, तदेताम, म्हणून मी तुला सांगतो, विसृजानार्याम क्षत्रधर्माश्रितम मतीम. लक्ष्मणा, आपल्या क्षात्र धर्माला विरोध करणारी जी तुझी मती आहे, त्या मतीचं विसर्जन कर. ती मती तुला धर्मपालनाकडे येऊ देत नाही. आता जी तुझी बुद्धी तुला धर्माच्या आड येते, जी बुद्धी तुझ्या धर्माच्या आड येते, जी तुझी बुद्धी हे सगळं असं चाललेलं असताना, मी विचाराने ज्याचा स्वीकार केलेला असताना त्याला विरोध करायला लावते, आणि आपला क्षात्र धर्म आपल्यापासून जर लांब जात असेल, तर अशा पद्धतीचा विचार सांगणारी तुझी मती विसृजानार्याम, त्याचं विसर्जन कर, त्याचा त्याग कर त्या मतीचा. आणि काय करू? धर्मम आश्रयमातैक्ष्ण्यम मदबुद्धी अनुगम्यताम. आणि धर्माचा आश्रय करून मी काय सांगतो, मी जे बोलतो, मी जे करतो, त्याचं अनुगमन कर. धर्माचा आश्रय कर आणि धर्म विचाराला विरोध करणाऱ्या बुद्धीचा त्याग कर. हा उपदेश लक्ष्मणाला केला. हा उपदेश कुठपर्यंत चालत राहिला? वनवासाला जाताना धर्माचा आश्रय करून धर्मविरोधी बुद्धीचा त्याग कर म्हणून जे सांगणं सुरू झालं, ते लक्ष्मणाचा देहपात होईपर्यंत धर्मम आश्रयम हे सांगितलंच. धर्माचा आश्रय कर हे सांगितलंच, तिथपर्यंत सोडलं नाही. इथं धर्म शब्द आपल्याला साध्य म्हणून विचारात घ्यावा लागेल. असं करून चालणार नाही. तुला यायचंय का नाही ते सांग. तू येणार नसशील आणि अशाच पद्धतीनं जर तुझी मती तुला तसं कर्म करण्याला परवानगी देत असेल, तर तुला माझ्याबरोबर यायचं कारण नाही, मी जाईन. मग रामचंद्र प्रभूंना लक्ष्मण काय काय बोलले, काय झालं, पुढं काय रामायण घडलं, हा प्रश्न सगळा वेगळा. पण वालीला उपदेश, जाबालला उपदेश, मारुतीरायाला उपदेश, लक्ष्मणाला उपदेश, हे सगळे उपदेश ज्यांना ज्यांना केले त्यांनी धर्मपालनावर घेतलेले आक्षेप हाच पूर्व पक्ष आहे. धर्मपालन करण्याचं कारण नाही हे सगळेच म्हणत होते. पण रामचंद्र प्रभूंनी सांगितलं असं करून चालत नाही, धर्माचं पालन केलंच पाहिजे. धर्माचे पालन
करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. इथे धर्म शब्दाला नाम असा अर्थ दिलाच आहे. त्याची वृद्धी करता आली पाहिजे. बीज वाढवावे, स्वधर्माचा मानू वाढवी, ज्ञानोबराय बोलतात. तुकाराम महाराज बीज वाढवावे नाम, वाढवावे दोघांनी म्हटलंय. धर्माचं पालन केलं पाहिजे, पाखंडाचं खंडन केलं पाहिजे. हे सगळं धर्मकृत्य आपल्या संतांच्या जीवनाचा विचार म्हणून तुकोबाराय जर सांगत असतील तर त्याचा त्याग करणं योग्य नाही, असा विचार आपण केला. मी थोडासा उत्तर पक्ष गुंडाळून पुढे चालतो, कारण आपल्याला ओव्यांकडे यायचंय. 2-3 अर्थानं भगवान जे बोलतात, सर्व धर्मान परित्यज्य, हे बोलणं योग्य आहे. आपण काय काय आक्षेप घेतले होते आपल्या लक्षात असतील असं गृहीत धरून मी पुढे चाललोय. धर्मपालनामध्ये काय काय घडतं, धर्मपालन केल्याने काय काय संतांच्या जीवनचरित्राचे हेतू सिद्ध होतात, भगवंताला नाकारलं जातं धर्माचं पालन केलं नाही तर. धर्माची तू मूर्ती पापपुण्य तुझी हाती म्हणून जर धर्माचं वर्णन भगवत स्वरूपानं तुकोबारायने केलेलं असेल तर धर्माचा त्याग म्हणजे भगवंताचा त्याग होतो, धर्माचा त्याग म्हणजे सुखाचा त्याग होतो, धर्माचा त्याग म्हणजे अधिकरणाचा त्याग होतो, धर्माचा त्याग म्हणजे अभ्युदय श्रेयसाचा त्याग होतो, धर्माचा त्याग म्हणजे वेदाचा त्याग होतो, धर्माचा त्याग म्हणजे शास्त्राचा त्याग होतो, धर्माचा त्याग म्हणजे व्यासमहर्षी बोलतात त्या पद्धतीनं आपल्या जीवनाचा त्याग होतो. धर्माचा त्याग म्हणजे मोह स्वीकारणं होतं, मोहभ्रष्ट होणं होतं. धर्माचा त्याग करणं म्हणजे साधूचा त्याग करण्यासारखा आहे, रामचंद्र प्रभू बोलतात. धर्माचा त्याग म्हणजे अर्थाचा त्याग आहे, धर्माचा त्याग म्हणजे जगताचा त्याग आहे, हे रामायण बोलतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या दृष्टीने धर्माचा त्याग म्हणजे नामस्मरणाचा त्याग आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. हा आपला धर्म आहे, स्वधर्म आहे. व्यापक आणि परिच्छिन्न, सर्वांकरता आणि व्यक्तिकरता. धर्म शब्द सर्वांकरता वापरला जातो, स्वधर्म आपल्याला विशेषत्वानं वेगवेगळा विचारात घ्यावा लागतो परिच्छिन्न दृष्टीने. माझा जो धर्म आहे तो तुमचा असेलच असं नाही, तुमचा जो असेल तो माझा असेलच असं नाही. पिता म्हणून असणारा धर्म आणि पुत्र म्हणून असणारा धर्म वेगवेगळा, वक्ता म्हणून असणारा, श्रोता म्हणून असणारा धर्म वेगवेगळा, विद्यार्थी गुरुजी धर्म वेगवेगळे, मालक नोकर धर्म वेगवेगळे. हे बरोबर. भक्त आणि देव धर्म वेगवेगळे. अशा पद्धतीने स्वधर्माचा विचार जरी कसाही जरी असला तरी तो महत्वाचा आहे, त्याचं पालन केलंच पाहिजे. एवढा विचार सगळा महत्वाचा आहे. अजूनही पुष्कळ आहे. धर्माची जीवनामध्ये आवश्यकता काय आहे हे सांगत बसलो आपण तर पुष्कळ त्याचा विचार आपल्याला करता येईल. आपण 3 व्याख्या त्या संबंधामध्ये बोललो होतो, जैमिनींची, कणादांची आणि व्यासमहर्षींची. या 3 व्याख्यांच्या दृष्टीने आपण चिंतन थोडं थोडं केलंय. धर्माचा त्याग म्हणजे वेदाचा त्याग आपल्याला जैमिनींनी सांगितलं. धर्माचा त्याग म्हणजे मोक्षाचा त्याग आपल्याला कणादांनी सांगितलं. धर्माचा त्याग म्हणजे आधाराचा, अधिकरणाचा त्याग व्यासमहर्षींनी सांगितलं. धर्माचा त्याग म्हणजे संत जीवनाचा त्याग तुकाराम महाराजांनी सांगितलं. प्रत्येकाने आपल्याला सांगितलं, तो विस्ताराचा विषय अजूनही आहे. तस्मात् धर्म सदा कार्य सर्व वर्णैहि प्रयत्नतः, दक्षांनी म्हटलंय. त्यामुळे कोणत्या वर्णाचे, कोणत्या आश्रमाचे, कोणत्या अवस्थेतले आपण आहोत, स्त्री आहोत का पुरुष आहोत, बालक आहोत का म्हातारे आहोत, काही विचार करू नका, धर्माचं पालन करा. इथं धर्म शब्द परिच्छिन्न अर्थाने आलाच नाही, तो व्यापक अर्थानेच घेतला पाहिजे. दुर्दैवानं काय झालंय, धर्म शब्दाचं चिंतन करताना हा चिंतनाचा विषय असण्यापेक्षा मारामारीचाच विषय जास्त झालाय. समजून घ्यायचीच कोणाची तयारी चालली नाही. तुझा धर्म माझा धर्म, घे काठ्यान मारामारी करा. तर धर्म मारामारीचा विषय नाही, अभिनिवेशाचा विषय नाही आहे नुसताच, तो काही विचाराचा, चिंतनाचा विषय आहे. मग असं जर असेल तर भगवान सर्व धर्मान परित्यज्य असं का म्हणतात, याचा विचार आपण थोडा थोडा बोलत जाऊ. सगळ्याच घेतलेल्या आक्षेपांचं निराकरण प्रत्येक एक आक्षेप डोळ्यासमोर घेऊन पुन्हा पुन्हा करावं असं नाही, पण थोडंसं मी
सगळ्याचं सार घेऊन आपल्या समोर बोलतो. धर्माचा परित्याग कर. बर, गंमत काय झाली, तुझ्या धर्माचा परित्याग कर असं जर भगवान बोलले असते तर काहीच अडचण नव्हती चिंतनाला. बरोबर होतं भगवंताच. आतापर्यंत क्षत्रिय असून सुद्धा तू पळपुटेपणा करतोयस, त्याग कर, त्याचा काय असेल ते कर्माचा त्याग कर, हे कर ते कर, ते सगळं बरोबर आहे, त्याचा विषय नाही. पण तुझ्या धर्माचा त्याग कर असं भगवान बोलले नाहीत ना. सर्व धर्मान, सगळ्या धर्माचा त्याग कर. मुद्दा असा होता की असा त्याग करता येतो का? कारण धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण ये असं जर भगवान बोलले तर सगळ्या धर्माचा त्याग करून भगवंताला शरण जाणं, याच्यामध्ये शरणागती या धर्माचं पालन होतच आहे ना पुन्हा. मग धर्माचा त्याग झाला कुठं? शरणागती या भक्ताच्या धर्माचं पालन पुन्हा केलंच आहे. मग सर्व धर्मान, इथे जी सर्व शब्दानं व्यापकता सांगितलेली आहे ती व्यापकता राहत नाही. भगवंताने असं म्हणायला पाहिजे होतं की शरणागती हा धर्म सोडून बाकीच्या धर्माचा त्याग कर, मग मान्य होतं. क्षत्रिय सोडून बाकीच्या धर्माचा त्याग कर, मान्य होतं. श्रोता म्हणून बाकीच्या धर्माचा त्याग कर, मान्य आहे. हे सगळं मान्य आहे. पण सर्व धर्मांपरित्यज्य असा त्याग होईल कसा? याची उत्तर आपण थोडी पाहत जाऊ. क्रम मी तोच ठेवत नाही, क्रम बदलतो. रामचंद्र प्रभू असं म्हणाले लक्ष्मणाला की बाबा, तुला धर्माला विरोध करणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा त्याग कर. तदेताम विसृजानार्याम क्षत्रधर्माश्रितम मतीम, त्या मतीचा त्याग कर, हे रामचंद्र प्रभू बोलले. आणि काय कर? धर्ममाश्रय मातैष्ण्यम मदबुद्धी अनुगम्यता. मदबुद्धी अनुगम्यता. लक्षात घ्या, दोन शब्द आपल्याला या श्लोकामध्ये दिसतात. एक आहे मती, दुसरा शब्द आहे बुद्धी. दोन्ही एकाच अर्थाचे आहेत. पण याच्यातून आपल्याला रामचंद्र प्रभूंनी काय सांगितलं त्याचा विचार आपल्याला लक्षात घेता येतो की धर्माचा संबंध हा बाकी कशाशीही नसून आपल्या मन आणि बुद्धीशी आहे. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. धर्माचा संबंध कशाशी आहे? बुद्धीशी आहे. धर्माचा संबंध मनाशी आहे. मन बुद्धी आहे म्हणून धर्म पालन आहे. ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन जे पुढं ऐसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ म्हणून त्यजुनीतीचे सकळ धर्मजात, हे बोलणं वेगळं आहे, ते पुढचं आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी धर्मसंकल्पनेच्या मुळावरच घाव घातला. याही श्लोकाच्या आधीची ओवी जर आपण वाचली तर ज्ञानोबाराय बोलतात, मी अज्ञान तुझं आपुले नाना परी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडवले धर्माधर्मजे. अज्ञान जात सांडवले, धर्म जे धर्माधर्म अज्ञान जात ते सांडवले. धर्माधर्म असे शब्द वापरलेत. नुसता धर्म शब्द ज्ञानोबारांनी वापरला नाही. धर्माधर्म दोन्हीचाही त्याग. कारण का? मन बुद्धी या दोन्हीनी धर्म कळतो, या दोन्हीनी धर्म सिद्ध होतो. ज्याला बुद्धी नाही त्याला धर्म आहे का हो? जरा वेगळा प्रश्न. ज्याला बुद्धी नाही त्याला धर्म आहे का? दगड आहे, त्याचा धर्म काय? दगडाचा धर्म काय? काही नाही, काही नाही. कारण धर्म ही संकल्पना जडाला नाहीच. त्याच्या ठिकाणी गुण असेल पण धर्म नाही. त्याच्यातही पुन्हा भेद आहेत. गुण वेगळा, धर्म वेगळा. विस्तार करायला वाव आहे पुष्कळ. बघू त्याच्या संबंधानं, झालं तर बोलू, नाही तर राहू द्या. एवढं तरी लक्षात असू देत. एखादा दगड ठिसूळ आहे, एखादा दगड घट्ट आहे, हा त्याचा धर्म आहे का गुण आहे? गुण आहे, तो धर्म नाही. दगडाच्या ठिकाणी काही धर्म नाही. ज्याला मन नाही त्याला काय धर्म आहे? काही धर्म नाही. मी जे बोलतो ते थोडं दोन्ही अंगाने आपण विचारात घ्या. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ज्याची बुद्धी जड आहे त्याच्यापेक्षा दगड परवडले. म्हणजे जड बुद्धीच्या माणसाला कोणत्याही पद्धतीच्या धर्माधर्माचं चिंतन करण्याचं कारण नाही, कारण तो जड बुद्धीच आहे.
त्यांनी असं वागलं पाहिजे अशी अपेक्षाच नाही, त्यांनी हे केलं पाहिजे अशी अपेक्षाच नाही त्याला. या जीवनामध्ये प्राप्त झालेलं त्याचं बुद्धीचं जडत्व हा पूर्वकर्माचा जो काही परिणाम असेल त्याच्याने प्राप्त होत असेल तर गोष्ट वेगळीच आहे. जडाला कोणताही धर्म नाही. जर कोणी धर्म म्हणत असेल जडाच्या ठिकाणी तर तो जडानी ठरवलेला धर्म नाही, तो चेतनानी त्याच्यावर आरोपित केलेला धर्म आहे. कोणताही दगड हात वर करून म्हणत नाही माझी मूर्ती करा म्हणून, आणि कोणताही दगड असं म्हणत नाही की मागच्या जन्मात माझ्याकडून पाप झालंय म्हणून मला पायरीला घाला. कोणताही दगड हे सांगत नाही माझा उत्कर्ष व्हावा का अपकर्ष व्हावा हे दगड ठरवतो काय? ठरवत नाही. तो ज्याच्या हातात जाईल त्याची मती काय मानते त्याच्यावर मग ते ठरतं. एखाद्या दगडातून सुंदर मूर्ती जर तयार केली गेली तर तो दगडाचा धर्म मानायचा का मूर्तिकाराचा? दगड म्हणत नाही माझ्यातून पांडुरंग तयार करा, मला राम करा, मला अमुक करा, मला तमुक करा, मला मर्याई करा. दगड म्हणत नाही ना. दगड काहीच म्हणत नाही. आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा, लोकांनी आपल्यावर येऊन डोकं टेकवावं, दगडाला माहिती नाही. गाढवाचा काही धर्म आहे का? गाढवाला काही धर्म आहे? बुद्धी तशीच, दगड काय आणि गाढव काय. फक्त तो हालत चालत नाही, हे हालतं चालतं एवढंच आहे, पण बुद्धी काय? काहीच नाही. गाढवाचा काही धर्म आहे का? गाढवाचा धर्म असता तर इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यामधलं वैलक्षण्य भर्तृहरींनी दाखवलं असतं का? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम धर्मो हि एको अधिको विशेषो धर्मेण हि ना पशुभिः समाना. धर्म आणि ज्ञान दोन्ही पाठभेद आहेत. ज्ञानम ही एकोही आहे, धर्म ही एकोही आहे. धर्म हा माणसाचा विशेष आहे. मग गाढव आणि माणूस यांच्यामधलं वैलक्षण्य कशाने दाखवता? शरीर म्हणाल तर गाढवालाही आहे, माणसालाही आहे. खाणं पिणं जेवण करणं झोपणं विषयाचा उपभोग घेणं गाढवालाही आहे, माणसालाही आहे. हालचाल करणं गाढवालाही आहे, माणसालाही आहे. गाढवासारखं वागणं गाढवालाही आहे, माणसालाही आहे. काय वैलक्षण्य काय राहिलं त्याच्यात? समोर आलं की तोंडात टाकावं, गाढव करतं, माणूसही करतो. वैलक्षण्य कुठं? वेगळेपणा कुठं? गाढवाला शरीर आहे पण गाढवाला गरज कळते, त्याला बुद्धी नाहीये. गाढवाला मन नाहीये. आता बाकीचं लोक काय मानायचे ते मानू देत, पण वेदांताच्या दृष्टीने काय चाललंय? मन नाही या शब्दाचा अर्थ काय करायचा हे लक्षात घ्या. गाढव संकल्प विकल्प करत नाही. मन नाही म्हणजे काय? संकल्प विकल्प गाढव करतं का? ठरवतं का चला आज सकाळी उठायचं आणि आज 15 खेपा करायच्या? काही संकल्प करतं काय गाढव? आज गावाच्या नैऋत्येला असणाऱ्या उकिरड्यावर चरायला जायचं, उठल्याबरोबर संकल्प आहे का? नाश्ता नैऋत्येला करायचा, जेवण पूर्वेला करायचं आणि झोपायला दक्षिणेकडे जायचं म्हणतं काय गाढव? काही संकल्प आहे? काही नाही. संकल्प विकल्प करणं, निश्चय करणं, इकडंच जायचं तिकडंच जायचं गाढव ठरवत नाही. ही मन आणि बुद्धी ज्याला आहे तो कुंभार ठरवतो त्यांनी कोणत्या गावाला जायचं. तो ज्या दिशेनं हाकत नेईल त्या दिशेनं गाढवाला जावं लागतं. गाढवाच्या ठिकाणी धर्माधर्माचं चिंतन नाही, पशु पक्ष्यांच्या ठिकाणी धर्माधर्माचं चिंतन नाही. पशु काय पापपुण्य जाणती, काय आहे त्यांच्या ठिकाणी? उत्तम मध्यम भोग आहेत का? हा उत्तम भोग, तो मध्यम भोग. हे नासलेलं अन्न, हे ताजं अन्न. विटलेला भात टाकलं तरी गाढव खातं आणि ताजा चांगला आंबेमोहर तांदूळाचा भात करून त्याला दिलं तरी गाढव खातं. गाढवाला काहीच नाही. हे सुग्रास अन्न आहे आणि हे विटलेलं अन्न आहे, हा त्याच्यातला तरतम भाव, योग्य भाव गाढवाच्या ठिकाणी नाही ना. का नाही? कारण बुद्धी नाही, कारण संकल्प विकल्प नाहीत. आणि संकल्प विकल्प नाहीत म्हणूनच त्याच्या ठिकाणी धर्माधर्माचं चिंतन नाही. ऐका, धर्माधर्माचं चिंतन कुणाच्या ठिकाणी? रामचंद्र प्रभू जे बोलले, तुझी मती टाक आणि माझ्या बुद्धीचं अनुगमन कर. याचा अर्थ काय झाला? तुझे संकल्प विकल्प टाक.
आपण दशरथाला पकडू, संकल्प. तुरुंगात टाकू, संकल्प. जर कोणी मध्ये आलं तर मी त्याला मारेन, विकल्प. केले की नाही लक्ष्मणाने? जर तुम्ही राज्यावर बसल्यावर भरत जरी मध्ये आला तरी, म्हणजे विकल्प आला की नाही मध्ये त्याच्या. हा संकल्प विकल्प जो तू करतो आहेस ते टाकून दे. आणि अरण्यात आई वडिलांना शब्द दिला आहे म्हणून जायचंच आहे, या माझ्या बुद्धीचं तू अनुगमन कर, या निश्चयाचं तू अनुगमन कर, हे रामचंद्र प्रभू बोलले. म्हणजे धर्माधर्माचं चिंतन कुणाकडे आलं? धर्माचं चिंतन ज्याच्याकडे मन आणि बुद्धी आहे तोच धर्माचं चिंतन करतो, ज्याच्याकडे मन बुद्धी नाही तो धर्माचं चिंतन करत नाही. आता हे जे एक टोक आहे, एका बाजूला जड दगड काय, गाढव काय, पशु पक्षी काय, हे जसं एक टोक आहे तसं मी आपल्याला त्याचं दुसरं टोक सांगतो. मन बुद्धीचा त्याग केलेल्याला किंवा मन बुद्धी नसलेल्यांना धर्म पालनाची आवश्यकता नाही किंवा धर्म त्यांच्याकरता नाही. याचं दुसरं टोक आहे जीवनमुक्त. जीवनमुक्ताला मन आहे का, बुद्धी आहे का? नाही ना. त्याला चित्त नावाचा काही प्रकारच नाही. नाते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. बोलले ना ज्ञानोबा, चित्ताचं चैतन्य झालं. बुद्धीचा विचार करायचं कारण नाही, चित्ताचा विचार करायचं कारण नाही. मन उन्मन झालं, अहंकार राहिला नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुकोबराय बोलतात, अखंड ऐक्यास पावलो. नाही अहंकार. आता अहंकाराचा संबंध नाही, अभिमानाचा संबंध नाही. त्यांचं मन मन म्हणून राहिलं नाही. त्यांच्या ठिकाणी संकल्प विकल्प राहिले नाहीत. आता आम्ही असं करू, आता आम्ही तसं करू. तुकाराम महाराज कोणतेही संकल्प करत नाहीत. आता आपलं काम काय तेवढंच सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. काम नाही झालो पाही रिकामा. मन बुद्धीचा संबंध नाही जीवनमुक्त महात्म्याला. त्याची बुद्धी गेली, त्याचं मन गेलं. भगवंतानी अर्जुनाला 2-3 ठिकाणी हे सांगितलंय. 11व्या अध्याय मन बुद्धी मला समर्पण कर, 12व्या अध्यायामध्ये पुन्हा तेच सांगितलं. मय्य अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. मन बुद्धी ठेवू नकोस तुझ्याजवळ. कारण मन बुद्धी आली की त्याच्या मर्यादा आला. मन बुद्धी आली की त्या तत्संबंधानं विचार आला. मन बुद्धी आली की धर्माधर्माचं चिंतन आलं. मन बुद्धी आली की पापपुण्याचे हिशोब आले. मन बुद्धी आली की मग त्याचा परिणाम म्हणून जन्माजन्माचं संसरण सुरू झालं. ठेवूच नकोस ना हे मन आणि बुद्धी. बुद्धी तुला नको त्या गोष्टीचा निश्चय करून तिकडं प्रवृत्त करते. मन तुला संकल्प विकल्प करून चंचल करतं. चंचलत्व आलं, अनात्म पदार्थाचे निश्चय व्हायला लागले, जन्ममरणाचं संसरण निर्माण व्हायला वेळ किती, पुन्हा तेच सुरू होतं. म्हणून जीवनमुक्त महात्म्याला मन बुद्धीचा संबंध नाही. त्यांनी मनाचाही परित्याग केला, त्यांनी बुद्धीचाही परित्याग केला. संतांनी मनाचा परित्याग केला. मन देवाला दिलं. मन हे राम झाले, राम झाले. चला, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती गरासोनी कैसे निवृत्तीसी आले. म्हणजे आता त्याची प्रवृत्ती बंद पडली, याचा अर्थ त्याचे संकल्प विकल्प बंद पडले. वस्तूचा स्वभाव संपला की वस्तू असूनही निरुपयोगी ठरत असते, हे लक्षात घ्या. वस्तूचा स्वभाव संपला, वस्तू असली काय नसली काय काही उपयोग नाही. मेल्यानंतर माणसाचा देह असतो की नाही? असतो. पण हालचाल करणं, जेवण करणं, पाणी पिणं हे बंद पडतं. म्हणून असला काय नसला काय काय फरक पडला, त्याला जाळूनच टाकावं लागतं. असो, अत्तराची वाटली आहे, ती उघडी ठेवली, अत्तरातलं उडून गेलं, त्याचा वासही उडून गेला. खोटं अत्तर होतं म्हणून वासही उडून गेला, अत्तरही संपून गेलं. आता ती बाटली असली काय नसली काय? एखादं द्रव्य त्याला वास येतो म्हणून आपण घरामध्ये सांभाळून ठेवतो, त्या अत्तराचा वास उडून गेला. समजा अत्तर काय जे पाणी आहे ते बाटलीमध्ये राहिलं पण त्याचा वास उडून गेला. ते कसंही अंगाला लावलं तरी त्याचा वास येतच नाही. मग ते अत्तर असलं काय नसलं काय, लावलं काय न लावलं काय, केवळ औपचारिकताच आहे ना त्याच्या असण्याची. वस्तूचा स्वभाव बदलला, वस्तू असली काय नसली काय.
मन देवाला देऊन टाकलं, त्याची प्रवृत्ती बंद पडली, मन राहिलं काय न गेलं काय? काय फरक पडला आता ज्ञानोबांना? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोने कैसे निवृत्तीसी आले. पण ते राम व्हावं लागतं, ते होत नाही, हीच अडचण. वैकुंठ हासी गुरुवार रंगनाथ महाराज परभणीकर म्हणत असत, मन हे राम झाले, मन हे राम झाले, हे ज्ञानोबांची भाषा आहे. आपल्या बाबतीत मन हे राम झाले, या हे वरची मात्रा काढून टाकली पाहिजे. म्हणजे काय होईल? मन हराम झाले, मन हराम झाले, ही आपली अवस्था आहे. मन हे राम होत नाही, आमचं मन हरामच होतं. म्हणून धर्माधर्म पाळावे लागतात. म्हणून धर्माधर्माचा विचार आपल्या जीवनाशी संबंधित आहे. रामचंद्र प्रभू मतीचा त्याग करून बुद्धीचं अनुसरण सांगतात. याचा अर्थ सगळा धर्माधर्माचा विचार हा मनबुद्धीशी संबंधित आहे. जीवनमुक्ताला मग कोणता धर्म पाळायचा, त्याच्याकडून पाप घडतं काय? धर्माधर्म म्हणजे काय? त्याच्याकडून पाप पुण्य घडतात का? आपण नेहमी सांगतो, हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा हत्वापि सैमान लोकांना हंतीन निबध्यते यस्य नाहं कृतो भावो बुद्ध. हे का सांगितलं? बुद्धिर्यस्य न लिप्यते, बुद्धीचा उपयोग नाही, बुद्धी लेप करत नाही, मग हत्वापि सैमान लोकांना हंतीन निबध्यते. मग त्यांनी सगळ्या जगाला मारून टाकलं तरी त्याला पाप लागत नाही. कोणता धर्म आता? जर एखाद्याला मारून टाकलं तर पाप लागावं का लागू नये? लागायला पाहिजे. तुम्ही आम्ही हे वाचून एखाद्याला मारून टाकलं तर पाप लागेल का पुण्य लागेल? अरे पाप लागेलच. पण तुकोबारांनी सगळ्या जगाला काडी लावली तर पाप लागेल? लागणार नाही. लावणार नाहीत ते घाबरायचं कारण नाही. ते आपल्याच कल्याणाकरता इथं अवताराला येतात, ते लावणार नाहीत, हा भाग वेगळा. परंतु म्हणून तर जीवनमुक्ताचा आचार सांगताना त्यांनी कसंही वागलं तरी चालतं. नापृष्ट कस्यचित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छति ज्ञानवान अपि मेधावी जडवल लोकाचरेत. जडवत, तो जडवत, जडवत म्हणजे काय? दगडासारखा. आता विचार करा, दगड आणि संत जीवनमुक्त या दोन्हीचं साधर्म्य, दोन टोकं मी आपल्याला का सांगतोय? धर्माधर्माचा विचार दगडाला नाही, धर्माधर्माचा विचार जीवनमुक्ताला नाही. का नाही? कारण दोघांच्या ठिकाणी असणारं साधर्म्य एक आहे, मनबुद्धीचा अभाव. मन आणि बुद्धी नाही, दगडालाही नाही, जीवनमुक्तालाही नाही. बुद्धी राहिलीच नाही, मन राहिलंच नाही. मनाने करायची काम, अरे एकदा निश्चय झाला, आता पुन्हा बुद्धीचं काम काय आहे? मी स्वरूप आहे, मी परमात्मा रूप आहे, हा निश्चय झाला, आता बुद्धीचं काम काय? बुद्धी गेलीच पाहिजे. बुद्धीचं समर्पण झालं मागेच, मनाचं समर्पण झालं. म्हणून जडवल लोकाचरेत, त्यांनी लोकांमध्ये जडासारखा, दगडासारखा त्याचा आचार, जीवनमुक्ताचा दगडासारखा. त्याला काही घेणं देणं नाही. त्याच्यासमोर कोणी आनंदानं नाचलं तरी त्याला फरक पडत नाही, कोणी मेलं तर कोणी रडू नये, त्याच्यासमोर काही उपयोग होत नाही, काहीच उपयोग नाही. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. आचार्याने प्रमाण दिलंय ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एका स्मृतीत. गूढधर्माश्रितो विद्वान, गूढधर्माचा आश्रय करणारा. पुन्हा धर्माचा आश्रय आलाच आहे. त्याचा आचार कसा? अंधवत जडवत मूकवत. मुक्यासारखा, आंधळ्यासारखा, जडासारखा. आंधळ्यासारखा म्हणजे जग असून आंधळ्याला फरक पडत नाही, तसं जग असूनही जीवनमुक्ताला फरक पडत नाही, त्याला परब्रह्मच दिसत. मुक्यासारखा म्हणजे मुका जसा शब्द माहिती असून बोलू शकत नाही, तसा जीवनमुक्त सुद्धा त्याला बोलण्याला विषयच राहिला नाही. संसाराबद्दल बोलत नाही, कारण संसार त्याला राहिलाच नाही. आणि परमात्म्याबद्दल बोलायचं कारण नाही, कारण शब्दाने परमात्मा कळत नाही, हे त्याला माहिती आहे. जडासारखा राहतो म्हणजे दगडासारखा राहतो. कोणी काही विचारलं नाही, विचारू नये, नाही उत्तर द्यावं वाटलं नाही देणार, द्यावं वाटलं देईल. कसंही वागेल. बालवत उन्मत्तवत पिशाच्यवत असा त्याचा आचार असतो. लहान बालकासारखा असतो, उन्मत्तासारखा वागतो. याला सगळ्याला संतांची उदाहरणं दिली आहेत. संत महात्मे लहान बालकासारखे असतात. तस्मात ब्राह्मण पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. बाल्येन शब्द वापरला उपनिषदात. बाल्येन, लहान बालकासारखा तो महात्मा राहतो. पांडित्यम निर्विद्य बरोबर, पण बाल्येन तिष्ठासेत.
तो लहान मुलासारखा. आचार्यांनी बाल्य शब्दाचा अर्थ करताना ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी वेगळा अर्थ केला. बाल्य म्हणजे बालकासारखा, पूर्वपक्ष करताना असं त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. लहान मुलासारखा तो महात्मा राहतो म्हणजे लहान मूल जसं जागेवर बसल्यावर आपले देहाचे धर्म उरकून टाकतं, तिथंच मल टाकून देतं, तिथं शू करतं, त्याच्यातच खेळत राहतं, तीच घाण करतं. हे जसं लहान मूल वागतं तसे हे महात्मे वागतात काय, असा पूर्वपक्ष केला. आचार्यांनी त्याला उत्तर देताना सांगितलं, बाबा असा त्याचा अर्थ नाही. तो जागेवर बसून घाण करतो असा त्याचा अर्थ नाही. मग काय आहे? आचार्यांनी सांगितलं, ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत. आचार्य बोलतात, लहान मुलासारखं महात्म्याचं आचरण असतं. याचा अर्थ लहान मूल जसं दंभ दर्पानं रहित असतं तसा हा महात्मा दंभ दर्पानं रहित असतो, म्हणून त्याला बालकासारखं म्हणा. योग वासिष्ठांनी सुद्धा आपण कसं निष्कर्म राहावं हे सांगताना बालकाचंच उदाहरण दिलं. यथान किंचित कलयन मंचके स्पंदते शिशु. योग वासिष्ठ बोलते, लहान मूल पलंगावर पडून जसं निसंकल्प अवस्थेमध्ये हातपाय हलवतं. पलंगावर झोपलेलं लहान मूल जागा असेल, हातपाय हलवतं की नाही? हवेमध्ये हात मारतं, पाय उचलून हवेमध्ये हलवतं. काय संकल्प आहे त्याच्यामध्ये? कोणता संकल्प आहे? मी पाय हलवल्यामुळे फार पाऊस पडेल म्हणून पाय हलवतं काय? मी हात हलवल्यामुळे योग्य पाऊस पडेल म्हणून? त्याला काही संकल्प नाही. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निसंकल्प अवस्थेमध्ये जसं लहान मूल हातपाय हलवतं, तथा न किंचित फलयन कुरु कर्म आणि राघव. रामा, त्या पद्धतीनं आपण सुद्धा कोणत्याही फलाची अपेक्षा न करता कर्म केलं पाहिजे. लहान मुलाचं उदाहरण दिलं ना, दंभ दर्प रहितो भवेत म्हणून बाल्येन तिष्ठासेत. आचार्य बोलतात, लहान मुलासारखं, कधी बालकासारखं त्याचं आचरण असतं, कधी उन्मत्तासारखं असतं. नाथ महाराजांनी त्याला उन्मत्त म्हटलंच आहे की नाही भक्ता? जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जेणे ब्रह्मानंदे सेविला होय तो केवी राही आवरला. नाथ महाराज बोलतात, अरे 4 पैशाची दारू पिऊन उन्मत्त झालेला जर आवरत नाही, तर ज्याने ब्रह्मानंदाचं सेवन केलंय तो कसा आवरला जाईल? मदिरानंदे नाचे गाय, दारू प्यायलेला माणूस कसा नाचतो? आता गणपती येतील बघा आपण. जीवनमुक्त महात्मा तसाच आहे, तो त्याच्याच आनंदात आहे, त्याला काही घेणं देणं नाही. दारुड्या माणसाला जसं आपण कुठं पडलो, कुणाशी बोललो, कुणाला धक्का दिला, काही घेणं देणं नसतं, तसं जीवनमुक्त महात्मा कुठेही टाका, तो आपल्याच आनंदामध्ये मग्न. उन्मत्तवत, बालवत, उन्मत्तवत, पिशाच्यवत, पिशाच्यासारखं. वाटेल तिथं जाईल, वाटेल तिथं प्रकट होईल, वाटेल ते करील, दिलं तेवढं खाईल, नाही 10 दिवस न खाताही आनंदात राहील, त्याचं काही नाही. म्हणून एका बाजूला दगड आणि दुसऱ्या बाजूला जीवनमुक्त बघितला तर दोघांनाही धर्माधर्माचं चिंतन आपल्याला लावता येणार नाही, कारण दोघांमध्ये असणारं साधर्म्य एक आहे, मनबुद्धी रहितत्व. म्हणून मन आणि बुद्धी जिथं नाही तिथं धर्माधर्माचा विचार नाही, आणि मन आणि बुद्धी जिथं आहे तिथं धर्माधर्माचा विचार आहे. हे सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तर भगवान म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य, याचा अर्थ मन आणि बुद्धीचा तू त्याग कर. हे भगवंताला अर्जुनाला सांगायचं आहे. कसं सांगायचंय, कशा करता सांगायचंय याचा विचार करायला उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की.